पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी सूत्रे हाती घेताच शहर गुन्हा शाखेच्या विशेष पोलीस पथकसह इतर सर्व पोलीस स्टेशनच्या डीबी पोलिसांनी अवैध धंदे अट्टल गुन्हेगार विरुद्ध कारवाईचा मोर्चा वळवल्याचा दिसून येत आहे। गेल्या 2 आठवड्यांपासून धडक कारवाईचा सपाटा लावलेला दिसून येत आहे। आता पुन्हा 22 जून रोजी गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने विदेशी दारू वाहतूक होत असल्यामुळे धडक कारवाई करण्यात आली। एक इसम हा टाटा झिप कंपनीच्या वाहनामध्ये शेगाव नाका ते कठोरा नाका रोडच्या दिशेने विदेशी दारूची वाहतूक करत आहे अशी माहिती मिळताच VMV कॉलेज समोर नाकाबंदी करण्यात आली। विदेशी दारूचा एकूण 66,810 रुपयाचा मुद्देमाल अवैधरित्या विनापरवाना वाहतूक करीत असताना मिळून आला। या कारवाईत मनोहर उर्फ मनोज दगडू चौधरी वय 38 वर्ष राहणार हनुमान नगर कोल्हापुरी गेट अमरावती याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलिसांनी विदेशी दारूचा माल व टाटा झिप कंपनीचे वाहन असा एकूण 3,16,810 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ताब्यात घेतलेल्या इसमास दारूमालाबाबत विचारणा केली असता त्याने विदेशी दारूमाल हा गोपीचंद भांबोरे राहणार दीपार्चन लॉनच्या मागे अमरावती यांचा असल्याचे सांगितले। गाडगेनगर पोलिसात दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कार्यवाही पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, कल्पना बारवकर, सागर पाटील यांच्या आदेशाने गुन्हे शाखा युनिट 2चे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे, पोलीस कर्मचारी दीपक सुंदरकर, गजानन ठेवले, मनोज ठोसर, आस्तिक देशमुख, मंगेश शिंदे, विशाल वाघपंजर, सागर ठाकरे, योगेश पवार, राजिक रायलीवाले, चालक संदीप खांडारे, चेतन शर्मा, राहुल दुधे यांनी केली।